नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. तिळगुळ घ्या आणि गोड गोड बोला. तुम्हा सर्वांना मकर संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा. चला तर मग आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला मकर संक्रांतीला सुगड पूजन कसे करायचे, वौसा कसा पूजायचा व विडे कसे घ्यायचे, नवरीचा वौसा म्हणजे काय याची संपूर्ण माहिती सांगणार आहे. त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा. इंग्रजी नवीन वर्षातील पहिला सण म्हणजे मकर संक्रांत. यंदाही 14 जानेवारीला बुधवारी देशभरात मोठ्या उत्साहात हा सण साजरा करण्यात येणार आहे. महाराष्ट्रात या दिवशी सवाष्ण महिला सुगड पूजा करतात. तुम्ही पहिल्यांदाच सुगड पूजा करणार असाल तर जाणून घ्या विधी, पूजा आणि साहित्याबद्दल. सर्वप्रथम जाणून घेऊ सुगड हा शब्द कुठून आला. खरं तर सुगड या शब्दाचा मूळ शब्द हा सुघट असा आहे. शेतीमालाने भरलेल्या घटाला सुघट असं म्हणतात. काही काळानंतर या शब्दाला सुगड असे संबोधलं जाऊ लागलं. आज प्रत्येक जण सुगड असाच त्याचा उल्लेख करतात. मकर संक्रांतीला तांबड्या आणि काळ्या रंगाचे छोटे माठ म्हणजेच घट, ज्यांना सुगड म्हटलं जातं. पूर्वीच्या काळात मातीचे घट नव्हते. अशा वेळी घरातील लहान गडव्यामध्ये सुगड पूजा केली जात होती. पण आज मकर संक्रांती आली की बाजारात तुम्हाला सहज तांबड्या आणि काळ्या रंगाचे सुगड मिळतात. या सुगडामध्ये शेतातील धान्य भरून त्याची पूजा केली जाते. सुगड पूजेसाठी साहित्य लिस्ट. मकर संक्रांतीला सुगड पूजेसाठी कुठलंही साहित्य राहू नये म्हणून एक लिस्ट तयार करा. एक सुहासिनीसाठी 5 सुगड व 1 मातीची पंती. जर 2 सुवासिनी असतील तर 10 सुगड होईल. मोठे काळे किंवा लाल म्हणजेच तांबड्या रंगाचे सुगड हे 5 घ्या आणि तुळशीसाठी छोटे 5 बोळके म्हणजेच लेकुरवाळा खण घ्या. 2 मातीची पंती. खण हा कुंभाराकडून घ्या, ते देतात व्यवस्थित. खणात म्हणजे सुगडात भरण्यासाठी साहित्य: हरभरा, ओले, घाटे, गाजर, ऊस, तीळ, बोर, तिळगुळ, हळद कुंकू, गव्हाच्या लोंब्या, तांदूळ, ज्वारीचं कणीस, पान सुपारी, चुडे मार्केटमधून घेऊन या. सुगड पूजा आधी ही तयारी करून ठेवा. तुम्ही ज्या ठिकाणी सुगड पूजा करणार आहात तिथे हे साहित्य जमा करून ठेवा. पाट किंवा चौरंग, लाल रंगाचा कपडा, दिवा, रांगोळी, तांदूळ किंवा गहू, तिळगुळ, लाडू आणि बाजारातून आणलेले सर्व साहित्य एकत्र ठेवा. मकर संक्रांतीला सुगड पूजा कशी करायची. मकर संक्रांतीला लवकर उठून आंघोळ करून पाण्यात काळे तीळ घालून सूर्याला अर्घ्य द्यावे. तसेच या दिवशी महिला काळे नवीन वस्त्र परिधान करून पूजा करू शकतात. या दिवशी काळ्या रंगाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. पण आपल्या घरातील जुनी मंडळी आहेत ती बरेच काळे वस्त्र धारण करण्यासाठी नकार देतात. त्यामुळे फक्त पिवळा रंग हा वर्ज्य आहे. संक्रांतीसाठी तर पिवळा रंग सोडून तुम्ही कोणताही कलर रंग घालू शकतात. तुमच्याकडे इतर चांगले कपडे असतात ते तुम्ही घालू शकतात. फक्त पिवळा रंग हा वर्ज्य आहे. सर्वात आधी घरातील देवांची पूजा करून घ्यायची. नंतर ज्या ठिकाणी तुम्ही पूजा करणार आहात ती जागा स्वच्छ करून तिथे पाट किंवा चौरंग ठेवा. त्याभोवती सुंदर रांगोळी काढा. प्रथम दिवा लावून पूजन करून घ्या. चौरंगावर लाल रंगाचे वस्त्र अंथरून त्यावर गणपती बाप्पांची मूर्ती स्थापन करून घ्या. पाटावरती विड्याची 2-2 जोड पानं ठेवायची. त्यावरती थोडे तांदूळ ठेवायचे आहेत. तांदळावरती गणपती बाप्पांची मूर्ती स्थापना करायची आहे. बाप्पांची पूजा करून हळद कुंकू वाहून, फूल वाहून, अक्षदा वाहून त्यांची पूजा करून घ्यायची. गुळ खोबऱ्यात त्यात नैवेद्य ठेवा आणि सुगड स्वच्छ करून सुगडाला 5 ठिकाणी उभा हळदी कुंकू लावा. पाठावरती 5 ठिकाणी तांदळाच्या किंवा गव्हाच्या राशी लावून घ्यायच्या आहेत. यावरती आपल्याला सुगडाची पूजा करायची आहे. नंतर सुगडाला पांढऱ्या धाग्याने 5 वेढे गळ्याभोवती बांधले जातात. जशी पद्धत आपल्याकडे असेल त्या पद्धतीने करा. तसेच मातीच्या पंतीत तीळ व तांदूळ गुळ ठेवा. पान सुपारी आणि चुड्याचा जोड ठेवा. तुम्ही वाण देण्यासाठी जे काही आणलेलं आहे त्यातलं साहित्य ठेवा. आता सगळ्यात आधी सुगडामध्ये तीळ, तांदूळ, हलवा, हळदी कुंकू घालून घ्यायचे आहेत. त्यानंतर वाटाण्याच्या शेंगा, गाजर, ऊस, हरभऱ्याचे घाटे, गव्हाच्या लोंब्या तसेच ज्वारीचं कणीस देखील ठेवायचं आहे. या दिवशी महिला आवर्जून तीळ लाडू बनवतात. तर तिळगुळ लाडू पण आपल्याला 5 ठेवायचे आहेत. सुगडांना हळदी कुंकू वाहून घ्यायचे आहे. अक्षदा वाहून घ्यायच्या आहेत. फूल वाहून घ्यायचे आहेत. पंती आहेत त्यामध्ये विड्याचं पान, चुडे ठेवायचे आहेत. अशा पद्धतीने आपल्याला सुगडाची पूजा करून घ्यायची आहे. सुगडाची पूजा झाल्यानंतर नवीन कपड्याने झाकून ठेवतात. 1 सुगड देवासमोर आणि 1 सुगड तुळशीमध्ये ठेवून पूजा करायची असते. तसेच या दिवशी घरातील सर्व थोर मोठ्यांचा आशीर्वाद घ्यायचा असतो. संक्रांतीच्या दिवशी विठ्ठल रुक्मिणीच्या मंदिरात जाऊन अगोदर रुक्मिणीला वाण दिलं जातं. रुक्मिणीची ओटी भरली जाते. हळदी कुंकू लावून रुक्मिणीची ओटी भरतात. रुक्मिणीला ब्लाऊज पीस ठेवून त्यांची ओटी भरली जाते आणि ओवाळलं जातं. नंतर मग सुहासिनींना वाण दिलं जातं. वेगवेगळ्या ठिकाणी सुगड पूजन वेगवेगळ्या पद्धतीनं केलं जातं. ताटामध्ये उरलेला ओसा आहे तो एका प्लेटमध्ये घेऊन तुळशीमध्ये ठेवायचा आहे. देवांना देखील ठेवायचा आहे.
मकर संक्रांतीच्या दिवशी हा वौसा सुवासिनी महिला एकमेकींना मान म्हणून देतात. हे वाण देताना सीतेचा वौसा, रामाचा वौसा, जन्मोजन्मी वौसा असं म्हणतात. मकर संक्रांतीच्या दिवशी हा वौसाही पूजला जातो आणि विडे देखील पूजले जातात. तर हे विडे 5चा विडा आणि 25चा विडा एवढे असतात. 5चा विडा म्हणजे 5 पानावर सर्व वस्तू एक एक ठेवल्या जातात आणि 25चा विडा म्हणजे यावर सर्व वस्तू 5 ठेवले जातात. हे विडे पाटावरती पूजन करून घ्यायचे असतात. विडे पूजण्यासाठी काय काय साहित्य लागतं तर ते आपण पाहूया. विडे पूजण्यासाठी खाऊची पाने किंवा नागिलीची पाने, विड्यावर ठेवण्यासाठी सुपाऱ्या, खारीक, खोबरं, बदाम, हळकुंड, वेलची आणि लवंग इत्यादी आपण सुगड पूजन करून घेतले की तिथेच आपल्याला विडे ठेवून त्याचे पूजन करून घ्यायचे आहे. आता आपण 5चा विडा म्हणजे काय ते जाणून घेऊ. पाटावरती विड्याची 2-2 जोड पान ठेवायचे आहेत. आपण 5चा विडा पूजणार आहोत, त्यासाठी आपल्याला 5 ठिकाणी ही जोड विड्याची पाने ठेवायची आहेत आणि एक सर्व देवांचा विडा ठेवायचा आहे. आता या पानावर एक एक सुपारी ठेवायची आहे, हळकुंड ठेवायचं आहे, खारीक ठेवायची आहे, खोबरे ठेवून घ्यायचं आहे, बदाम ठेवून घ्यायचा आहे. त्याचबरोबर विड्यावर एक एक वेलची ठेवायची आहे, एक एक लवंग ठेवायचे आहे. सर्व विड्यांना हळद कुंकू वाहून पूजा करून घ्यायची आहे. एक एक फूल वाहून घ्यायचं आहे. नवीन लग्न झाल्यानंतर आपण जो वौसा पुजतो तोच वौसा आपण नेहमी पुजायचा असतो. आता एका वाटीमध्ये तिळगुळ भरून ती वाटी पाटावरती ठेवायची आहे. मकर संक्रांतीला जर पुरणपोळी बनवली असेल तर पुरणपोळीचा नैवेद्य सुगडांना ठेवायचा आहे. अगरबत्ती लावून सुगडांना ओवाळून घ्यायची आहे. अशा प्रकारे सुगडांची पूजा आणि विड्यांच्या पानांची पूजा झालेली आहे. पाटाभोवती छानशी रांगोळी काढायची आहे. जर 25चा वौसा असेल तर 5 ठिकाणी विड्याची 5 पाने ठेवून त्यावर ते वरील सांगितल्याप्रमाणे प्रत्येक वस्तू 5 ठेवायची आहेत. पुढे देखील मी सविस्तर सांगणार आहे. आता नवरीचा वौसा म्हणजे काय? नवीन नवरीसाठी मकर संक्रांतीचा सण अतिशय खास असतो. महाराष्ट्रात मकर संक्रांत नवीन नवरीची वेगवेगळ्या पद्धतीने साजरी करण्यात येते. नवीन नवरीला काळी साडी घेतली जाते. त्याशिवाय हळदी कुंकवाच्या दिवशी तिला हलव्याचे दागिने घातले जातात. या परंपरेनुसार 5 वर्षे महिला वेगवेगळ्या सौभाग्यदानाच्या वस्तू म्हणजेच कुंकवाच्या डब्या, कंगवा, आरसे, बांगड्या, काळे मणी वाण म्हणून देतात. पहिला वौसा हा 5 किंवा 25चा असतो. 5चा वौसा म्हणजे त्यात 5 विड्याची पाने, 5 सुपारी, 5 खारीक, 5 वेलची, 5 लवंग, खोबऱ्याचे तुकडे किंवा वाट्या असतात. तर 25च्या वौशात हे साहित्य 25 असतात. म्हणजे 25 विड्याची पाने, 25 सुपारी, 25 खारीक, 25 वेलची, 25 लवंग, 25 हळकुंड, 25 खोबऱ्याचे तुकडे व एक तुळशीसाठी विडा इत्यादी. पहिली मकर संक्रांत ही माहेरी असते, त्यामुळे हा वौसा तुम्ही आई, काकू, काकी, सासू, नणंद, मामी किंवा वहिनी यापैकी कोणाकडूनही घेऊ शकता. तसेच वौसा घेईपर्यंत महिलांनी उपवास ठेवायचा असतो. मकर संक्रांतीच्या दिवशी आपण कोणकोणती कामे करायची आहेत तर बघा, मकर संक्रांतीच्या दिवशी सकाळी लवकर उठून तिळाच्या पाण्याने आंघोळ करायची आहे. म्हणजेच आंघोळीच्या पाण्यामध्ये तीळ व गंगाजल टाकायचे आहेत आणि या पाण्याने आपण आंघोळ करायची आहे. त्यानंतर सूर्यदेवाला अर्घ्य द्यायचा आहे. मकर संक्रांतीच्या दिवशी सूर्यदेवाला अर्घ्य अर्पण करण्याला फार महत्त्व आहे. या दिवशी तांब्याच्या भांड्यात पाणी घ्यायचं आहे आणि त्यामध्ये काळे तीळ, गूळ, लाल फुले व अक्षता टाकून ओम सूर्याय नमः असा मंत्र म्हणत सूर्याला अर्घ्य अर्पण करायचं आहे. या दिवशी गरिबांना दान करायचं आहे. या दिवशी गरिबांना दान केल्यामुळे आपल्याला शुभ फल प्राप्त होतं. तर अशा प्रकारे मी या व्हिडिओमध्ये मकर संक्रांतीच्या सुगड पूजन व विडे पूजनबद्दल सर्व माहिती दिलेली आहे. व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की कळवा. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा व चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. सोबतच बेल प्रेस करा म्हणजे असेच नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल अगदी मनापासून तुमची खूप खूप आभारी आहे. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. भेटूया अशाच नवीन व्हिडिओमध्ये.